गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुमणती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पिशिले अमासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडुसुत त्याने केले हेची व्रत राजदाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम ऐसे म्हणता द्विजवरू कैता झाला नमस्कारू पूर्वी राजा पंडुकुमरू अनेक राजकेवी राहले श्री गुरुमती द्विजासी होते राज पांडवासी द्यूत कर्म कौरवासी करोनी राज्य हरविले मग निहाळे वनांतरा कष्ट होते वर्षे 12 ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेले पर्येसा तया घोरारण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरीसी समस्त राज सांडूनी वास केला तिहिवनी कौरवी कपट कर्मवनी नाना परी विघ्ने केली सत्व टाळावयासी पाठविले त्या दुर्वासासी त्यासी येऊनी ऋषिकेशी रक्षित से पर्येसा नाना तीर्थे नाना व्रते आचरिले तेथे बहुते दर्शताती अतिउन्नत निर्वाण रूप होऊनिया भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट वळखून आला तेथे ठाकून जेते होते पंडुकुमर कृष्ण येता देखोनी धर्म जाळ लोटांगणी दंड प्रणाम करूनी वंदिता झाला तये आपले केश मोकळी झाडी तसे कृष्ण चरण धुळी बैसकार करूनी तये वेळी वंदित से विनयेसी अर्घ्य पाद देवोनी गंधाक्षता लावूनी जिका पुष्पे होती राणी त्याने पूजा करीतसे पूजोनिया भक्तिसी रवीतसे प्रियेसी जय जयाजी ऋषिकेशी भक्त वत्सल कृष्णनाथा जय अनंता नारायणा भव सागर उद्धारणा कृपाळुवा लक्ष्मी रमण क्षीराब्जी शयना वासुदेवा परमात्मा परंज्योती तूची करसी उत्पत्ती स्थिती लय करसी तूची अंती त्रैमूर्ती तूची देवा तूची विश्वाचा जिवाळा होऊन रक्षिसी सकळा वास तुझा सूक्ष्म स्थूळा अनुरेणू तृणकाष्टासी नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मा ऋषिकेशी रजोगुणे सृष्टीसी त्वाची देवा रचिलेली दुष्ट निग्रह करणे साधू जनारक्षणे ऐसी वेद पुराणे बोलताती प्रख्यात फेडावया भूमिभार केला तुवा अवतार जड दाहला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविला आपुले प्राण अमासी म्हणून जगिवानसी पाठवणी अरण्यासी कष्ट विले नाना परी तुझी कृपा होय जासी कष्ट कैचे होती त्यासी उपेक्षणी अमासी अरण्यात ठेविले तुझ वाचोनी अमासी आता सांगो कवनापाशी जरी आम्हा उपेक्षसी काय कांक्षा जीवाची इतुकियावरी भीमसेन येऊनी धरी श्री कृष्ण चरण स्वामी अमासी काशीण काल पेशा करीतोसी धनंजय तये वेळी वंदितसे चरण कमळी विनवितसे करुणा बहारी कृपाळुवा मुरारी तुझ्या कृपा दृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी घडले कष्ट सायासी उबगलो स्वामी बहुत आता आमचे कष्ट हरण पांडवांचा तुझी प्राण ब्रीद राखेगा नारायणा म्हणतसे तये वेळी माद्री देवीचे कुमर करूनिया नमस्कार द्रौपदी सहित पुरस्सर पाचही वंदिती तये वेळी तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्य होवी आमचा बंधू राजकरी काय उपाय आम्हासी तुझ सारखे असता छत्र आम्हा कष्टा परिमित कवणे प्रकारे स्वतचित्त राज्य प्राप्ती आम्हासी कैसा उपाय आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी ऐसे म्हणता श्री कृष्णासी कृपा उपदे मनात कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एकम व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी आता सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी सर्वा ठाई आपण वासी अनंत नाम अमासे कला काष्टा मुहूर्त आपण दिन रात्री सर्व शरीर जाण वक्षमास वर्ष आपण युग कल्प आदि करोनिया अवतरो मी नारायण भूभार उतरावया कारण दानव दुष्ट निवारणा
जन्म जाहला वसुदेव कुळी अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर आपण सूर्यशशी देखा चतुर्दश भुवने मीची ऐका अष्टवसू आहेत जे का द्वादशार्क आपणची रुद्र असती एकादश सप्त समुद्र पर्येस ऋषी सप्त असती विशेष पर्वतादी नदी आपणची जितुके वृक्ष आहे ती क्षिती आकाशी नक्षत्रे दिसती दाही दिशा आहे ती ख्याती भूमी आपण म्हणे कृष्ण असती सप्त पाताळ भूर्भवादी लोक सकळ अनुरेणु तृणकाष्ठ सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय अधिष्ठिरा अनंत म्हणजे मीची निर्धारा विधी पूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी वरवे असे विनवी युधिष्ठिर का कर जोडोनी सांगा स्वामी विस्तारोनी व्रत असे कवन विधानी कवनदान कवणे परी पूजा करावे व्रत कवणे दिवशी विस्तारोनी सांगा आम्हासी पूर्वी कवने आचरिले ऐसी निरोपा वेदातारा कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पुषले आम्हासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासी चतुर्दशी पर्ययसा आराधावे अनंतासी त्वरित राज तू पावसी पूर्वी कवने केले म्हणसी सांगेन ऐका तत्पर असित पुरा कृतयुगेसी सुमंतू नाम द्विज पर्येसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या कन्या झाली तिसी सुतनया नाम तियेचे सुशिला वर्तता ऐसे एके दिवशी जाहले प्राप्त दैववशी सुमंतु पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडूनी सुशिला कन्या सुमंता घरी नित्य भक्ती सदाचारी करसे विचित्री सर्व मंगल स्वरूप ग्रह शोभा करू गौत नाना पत्रे तोरणे करीत पंचवर्ण चूर्ण मिश्रित रंगमाला सहित देखा स्वस्तिकाली शंख पद्मेसी नित्य लिही मनोवाकाय कर्मेसी नमस्कारी मनोधर्मेसी देवतार्चन सोपस्कार करी सुमंतुसी भार्या हिनत्व झाले समस्त कर्म राहिले पुढ संधान पाहिले केले मनोनी नारी आणि केली तिचे नाम असे कर्कशा दुःशिला आचरणी पर्ययसा नित्य कलह करी बहुवशा कन्या पती सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी इसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतता एके दिवसी तेथे आला कौंडिन्यसी विचारिता कन्येशी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहोक्तेसी देता राहला कौंडिन्यासी मिळवणी होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते जाहले वैर सपत्निकांचा हाची विचार कौंडिन्य बसे सुमंतात सत्वर जाऊ आश्रमा आणि काठाया सुमंत बहु दुःख करी म्हणे स्त्री नवे माझी वैरी कन्या गाईला आता दुरी कैची पापिणी वरिली म्या शांत पत्नी नाही याचे घरी त्यासी आरण्य नाही दुरी ऐक स्वामी चित्रारी संसार सागरी बुडालो नवचे माझे कर्म तापसा न ऐके बोल हे कर्कशा कन्या सता घरी संतोषा नित्य दर्शन जामाता अशी सुमंतू चिंता करी कौंडिन्य ऋषी त्यासी वारी दोघे तापसी एका घरी असोन ये धर्महानी जाऊ आम्ही आणि स्थाना तप करू अनुष्ठाना भेटी होईल पुन्हा पुन्हा जवळीच करू आश्रम सुमंतु म्हणे कौंडिन्यासी आणि राहावे 12 दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशी श्री प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणि राहिल ते 13 दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवसी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेशी कन्या जाय पतिसरसी भोजन द्यावे जा मातासी गृही बोधमान दे म्हणे पती सांगता काय केले धावता आपण घरात गेली कवाळा हाली रचली
पाषाण रचिले द्वारवटा काही केल्या नुघडी द्वार सुमंतू विनवी आफळी शीर सुशिला कन्या घरी कर म्हणे जाऊ तैसेची पाहू गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम करा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोहासी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिण्य संतोष करी मध्यान्ह काळी नदिद्री अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी तिरी पाहतसे गहनी स्त्रिया समुदाय बहुअसे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुसी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक पाहुनी हळूहळू सुशिला गेली तया सुवासिनी जवळा सती झाली वेल्लाला काय व्रत करिता तुम्ही स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रतासे पर्येसी पूजिता होय तात्काळेसी सकळाभिष्ट पावती सुशिला म्हणे नारीसी कवन विधान सांगा आम्हासी कृपा करोनी विस्तारेसी निरोपावे अहो माते समस्त नारी मिळवणी सांगता ती विस्तारोनी ऐक सुशिले बैस म्हणोनी अत्यंतेसी निरोपिती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे पर्येसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझा एक पा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी घेऊन द्यावे नदीसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानोनी हळदी कुंकुम लावोनी आणावे कलश नूतन दोनी गंगा यमुना म्हणोनिया उदक भरोनी तयात पंच पल्लव रत्न सहित घालवणी पुजावे त्वरित षोडशोपचारे करुनी नाना प्रकारे आरती करावी गंगा यमुने प्रती मग पुजावे दर्भग्रंथी शेष रूपे करोनिया दोन्ही कलशावरी देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशावरी ठेवावे तया कलशा पुढे देखा शंख पद्म घालावे अनेका पंचवर्ण चूर्ण देखा रंगमालिका घालाव्या शेष पुजावे दर्भाचे षोडशोपचारी पाचे ध्यान करावे विष्णूचे शेष शाळी म्हणूनिया सप्तफणीचे शेषासी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी अनंत असे करावे ध्यान पिंगलाक्ष चतुर्भुजेशी शंख पद्मे सव्य करेसी चक्र गदा वाम हस्तेसी आयशा मूर्तींचे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे दर्भग्रंथीसी अनोनी नवदोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवे दोर ठेवावे कलशेशी पूजा करावी पुरुष सुक्तेसी एतो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोन संसार गवरेती मंत्रे बांधा कर दक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रेनी जीर्ण दोर विसर्गावा दाताच विष्णू भगवान म्हणत वाण द्यावे गोधूम घृत प्रस्त असावे परिमित स गुड सफल द्यावे वाण अपुपादी पायसान्नेसी सदक्षिणा तांबुलेसी अर्घ्य द्यावे ब्राह्मणासी अर्घे आपण भोजन करावे ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्विध पुरुषार्थ ऐसी सांगती सुशिलेसी व्रत आचरी वो त्वरितेसी आजी असे चतुर्दशी व्रत करी आम्हासरे समस्त मिळवणी दिसी तंतू देती अनंतासी गाठी बांधिती चतुर्दशी पूजा करविती आपणा सवे कोंडा होता गोधुमाचा आणून देती अर्धवाचा वाण देवनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा समस्त स्त्रियांसी वंदिली आली आपले रथाजवळी अनुष्ठान होता ऋषी तये वेळी आला आपुले स्त्रिये पाशी चला म्हणून पुढे निगती दोघे बैसोनी रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले दंपती ऐका ऐश्वर्य भोगिले बहुसुखा श्रीमद अनंत प्रसादे ऐसे किती दिवसवरी
होता कौंडिन्य सहनारी, बैसला सता संतोष करी, देखता जाहला अनंतासी. ऋषी पुसे स्त्रियेसी, काय बांधिले हस्तमुळेसी, वश करणे आमासी, रक्त दोरा बांधिला. सुशिला म्हणे भ्रतारासी, अनंत दोरा पर्येसी, याची या प्रसादे आमासी. ऐष्टेश्वर्ये प्राप्त झाले, म्या जे दिवशी व्रत केले, तेने तुम्हा दैव आले. तुम्हा अनंत प्रसन्न झाले, म्हणून बोले सुशिला. ऐसे वचन ऐकोनी, कौंडिन्य कोपे प्रज्वळला मनी, दोरा हिरोनी घेऊनी अग्निकुंडी सांडिला. मग म्हणे कैसा श्रीमद अनंत, म्या तप केले से बहुत, तेणे ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी. वशीकरण केले आम्हासी, दोरा बांधिला अनंत मनसी. रागे करोने कौंडिन्य ऋषी, अग्नी मध्ये घातला दोरा. हा हा म्हणून सुशिला मनी, घालत गेली अग्निस्थानी. काढवनिया क्षीरसपनी, केले देखा दोरकासी. अनंत क्षोभ दोषेसी, ऐष्टेश्वर्य गेले तत्क्षणेसी. दरिद्री झाला पर्येसी, द्विजवर कौंडिन्य देखा. नगरी झाले सर्व शत्रू, गोधनादी आभरण वस्तू समस्त नेले तस्करे. दरिद्र आले तात्काळी, ग्रह दग्ध झाले देखा. उरले नाही वस्त्र एका, अवकृपा होता श्रीमद अनंतका. सर्व गेले तत्क्षणी, मग विचारी मानसी. म्हणे अनंत रुसला आम्हासी, वाया घातले अग्निसी. मदांधे मज वेष्टिले, करीना का नेम एक. देवा भेटेल लक्ष्मीनायक, श्रीमद अनंत दर्शने सुख. अन्नोदक घेईन मी, म्हणून निर्वाण करोनी. निघेतो अरण्य भोनी, भार्ये सहित कौंडिन्य मुनी. निगता झाला पर्ययसा, हा अनंता म्हणत. जात असे अरण्यात, तव देखिला वृक्ष चूत. पुष्प फळे भरला असे, कीटकादी पक्षी जाती. कोणी त्यासी ना करती, कौंडिन्य कुसे तया प्रती. तुवा अनंतासी देखिले की. वृक्षवणे ब्राह्मणासी, दृष्टी न पडेची आमासी. तुवा जरी देखले त्यासी, तरी आम्हा निमित्त सांगावे. ऐसे ऐकोनी पुढे जाता, धेनू देखली वत्स सहिता. हिंड तसे तृणांत, तोंडी न ये भक्षावया. द्विज म्हणे धेनूसी, जरी तुवा अनंत देखिलासी. कृपा करोनी सांगा मासी. धेनू म्हणे तयाते, मी नाही देखिले अनंतासी. तुम्हा भेटी होईल जरी त्यासी. मज विषयी सांगा ऐसी, अवस्था आम्हा घडली असे. ऐसे ऐकोनी द्विजवर, पुढे जाता देखिला वृषभ थोर. त्याते पुसे मुनिवर, तुवा अनंता ते देखिले की. गोस्वामी म्हणे तयासी, नेणो आम्ही अनंतासी. जरी तुवा देखिलासी, आम्हा विषयी विनवावे. पुढे जाता कौंडिन्य मुनी, सरोवरे देखिली दोन्ही. उदक मिळाले अन्योन्नी, हंसादी पक्षी न सेविती. कमल कुमुदादी पुष्पेसी, मिरविती सरोवरे ऐसी. द्विज पुसे तयासी, अनंतासी देखिले म्हणोनी. सरोवरे म्हणती तयासी, नेणो कैसा अनंत पुससी. भेटी होईल जरी तुम्हासी, आम्हा निमित्त सांगावे. पुढे जाता द्विजवर, देखले गर्धव कुंजर. पुसतसे तया विचार, नो बोलती त्या द्वियासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण, त्याची पाहे आपुला प्राण. अनंता म्हणून धरणीवरी पडिला. इतुकिया अवसरी, वृद्ध ब्राह्मण वेशधारी. जवळी आला परीकरी, उठी म्हणतसे. काय विप्रा तुसतोसी, श्रीमद अनंत कोठे आहे विचारिसी. दाखवी न चाला आम्हा सरसी, म्हणून धरिला उजवा कर. उठवोनी कौंडिन्यासी, घेऊन जाता अरण्यवासी. नगरी जाही पूर्वी न जैसी, मद आश्चर्य पाहतसे. घेऊन गेला नगरात, सिंहासन रत्न खचित. नेऊन तेथे बैसवीत, आपण दाखवी निज रूप. रूप देखोनी कौंडिन्य, स्तोत्र करी चरणी माथा ठेवून. विनवी तसे कर जोडूनी,
नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला चिदानंदा तुझे स्मरण मात्रे दुःखमदा हरवून जाती सर्व पापे तू वरेण्यम यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णू महेश तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरवून जाती तात्काळी नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी जगत व्यापी प्रतिपालिसी अनंत कोटी ब्रह्मांड नायका पापी आपण पाप कर्मी नेणो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभवामी क्षमा करीला दातारा तुझ वाचोनी आपण अन्यथा दैवत नेडे याची कारणे धरिले चरण शरणांगत मी तुझा आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जीवन केवळ तुझे देखले चरण कमळ भ्रमर होऊनी वास घेतो ऐसे स्तविले कौंडिण्यानी ऐकोनी प्रसन्न झाला तक्षणी भक्त जना चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वरदिला नारायणे ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य एका अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नाताळती पुढे येता मारुती देखिली धेनू सवत्स तृण असे तेथे प्रबळ त्यांचे तोंडाने केवळ आणि देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अन्योन्ये एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखानये ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत्त सवे एक गर्भवासी देखले स्वामी मार्गेसी पुढे येता संधीसी देखिला वृद्ध ब्राह्मण न कळे याचा अभिप्रायो विस्तारोनी निरोपावा जगन्नाथा केशवा मनोनी चरणी लागला कृपानिधी नारायण सांगत से विस्तारोन ऐक भक्ता कौंडिण्य वृक्ष तुआ देखिला पूर्वी होता द्विजवर त्याची येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्य वर्गान सांगेची त्या पापास्तव वृक्ष झाला तुआ धेनुसी देखिले पूर्वी भूमी निष्फला दिली होती ब्राह्मणासी देखिला तुआ वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानादिक त्याने पापे ऐशी गती सरोवरे तुआ दोन्ही देखिली मनसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात खर म्हणते तुझा क्रोध कुंजर तोची मदांध जाहरे तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणची जे जे तुआ देखले त्या समस्ता मुक्ती दिले अखिल ऐश्वर्य भोगी वहिले अंती जाय स्वर्गासी तुआ करीवो तेथे वासू नक्षत्रात पुनर्वसू ऐसावर देता हर्षू जाहला तया कौंडिण्या ऐसावरला धोनी राज्य केले बहुदिनी अंती गेला स्वर्ग भुवनी ऐक राया युधिष्ठिरा ऐसी कथा धर्माची सांगितली ते ऐकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत तये वेळी श्री गुरुमणती द्विजासी सांगती व्रत ऋषिकेशी आचरिता तत्क्षणेसी राज्य पद पावले आणि कहीची भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी आचरावे नर नारी लाधे चारी पुरुषार्थ व्रतामध्ये थोर व्रत प्रख्यात असे अनंत तुवा बांधावे सतत तुझ्या ज्येष्ठ सुतासी व्रत कौंडिण्य आचरला अखिल सौख्य लागला आचरावे या व्रताला अनंत पुण्य असे जाणा तुमचे गोत्र कौंडिण्य करिता जोडे लहू पुण्य आमचा निरोप कारण व्रत तुम्ही करावे ऐसे श्री गुरुपेशी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा निरांजन भवसी गीत नृत्य वादेशी पूजा करीती श्री गुरुसी भक्तिभावे करोनिया आराधना ब्राह्मणासी भोजन करीती श्री गुरुसी आनंद धारा होवसी श्री गुरुमूर्ती संतोषले येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला आपुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते विप्र जो का सायन देवो
कलत्र पुत्र पाठवी ठावो मागुती आला आपण पहावो श्री गुरुचरण सेवेसी राहोनिया श्री गोपाशी सेवा केली ववसी ऐसे तुझे पूर्वदासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लाधला परियैसी श्री नरसिंह सरस्वती गुरु मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सदुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णनम नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र दाहले कैसी विस्तारावे आमासी कृपा करी गाला तारा सिद्ध म्हणे ऐक वत्सा समस्त भक्त सेवा करिता त्यात एक विणकर तंतिक अत्यंता गरित से भक्ती श्री गुरूंची तीन प्रहर संसार यात्रा करोनी येत से पवित्रा राजांगण धारी विचित्रा नमस्कार करी द्रोणी ऐसे किती दिवस कमिले व्रत शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता दंतिकाचे त्यासी बोलावी ती यात्रेसी तो म्हणत असे नये तयासी तुम्ही मूर्ख असा विपिसी माझा श्री पर्वत येथेची असे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये येथून चरण सोडोनी श्री गुरूंचे समस्त लोक त्यासी हासती पिसे लागले यासी म्हणती चला जाऊ म्हणून निघती भ्राता माता पिता त्याचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी तागा यात्रेसी तू न वससी तंती कमळे स्वामींसी माझी यात्रा तुमचे चरण नाना तीर्थ यात्रा दी का तुमचे चरणी असे ने का वाया जाती मूर्ख लोक पाषाण दर्शन करावया ऐसे म्हणून तंतिक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्री ऐक माघ वद्य चतुर्दशी श्री गुरु होते संगमासी दोन प्रहर होता भक्त पर्येसी आपण गेला स्नानासी उपवास असे शिवरात्रीचा संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कारोनी उभा ठेला कर जोडोनी भक्तिपूर्वक एको भावे श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहतासी विनोदे श्री पर्वताचा पुसती कधी देखिलासी म्हणे स्वामी लेणे कधीसी तुमचे चरणी आम्हासी सर्व यात्रा सदा असती त्याचा भाव पाहोनी जवळी बोलावी ती श्री गुरुनी बैस म्हणती कृपा करोनी दाखवू म्हणती श्री पर्वत नयन झाकुनी पादुकेसी दृढधरी गा वेगेसी ऐसे म्हणोनी तयासी मनो वेगे घेऊन गेले क्षण न लागता श्रीगिरीसी घेऊन गेले भक्तासी तीरी बैसले पाताळ गंगेसी नयन उघडी म्हणती त्याते क्षणक मात्र निद्रा असता म्हणता झाला जागृता अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पासी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करुनिया श्री गुरु ऐसे निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकलिक ते पुसती तयासी कवडे मार्गे आलासी आमची भेटी कागान घेसी लपुनी येणे कोण धर्म विनवी तसे माता पित्यासी आम्ही निघालो आजी दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सरीची आला लपत ऐसे वडिवार बोलत
अबद्ध म्हणती सकळ जन, तो कवना सरेन बोले. शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बेले, घेऊन गेला पूजेशी. पूजा करिता लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करोनी, पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतिक म्हणतसे चित्ती, श्री गुरु राजा पणती शंकर. ऐसा निर्धार करूनी, पाहिजे प्रसाद फल कुणी. घेऊन आला गुरु संविधानी, एक चित्ते पर्येसा. श्री गुरु पुसती तयासी, एधवा राहसी किंवा जासी. तंती करविलवी स्वामियासी, एक देखिले नवलाता. समस्त लोक जाऊनी, देवालया भीतरी. बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी. लिंग न देखो तुम्हीच तेथे, श्री गुरु तू जवळीच असता. इतके दुरी का कष्ट ती वृथा, लोक येतात ती बहुता. काय कारणे असताना तू तरी केवळ परमेश्वर. दिसतोसी आम्हा नर, न करे तुझा महिमा अपार. गौतम रूपे गुरुनाथा, सर्व जन मूढ होऊन नेणती तुझे महिमान. का हो येता ती या स्थानी, विस्तार होनी सांग मद. श्री गुरुमंती ऐक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता. स्थान महिमा से ख्याता, जे अगम्य. त्रिभुवनी तंती कमणे स्वामी आसी, तू तरी पूर्ण ब्रह्म होसी. स्थान महिमा वानिसी, विस्तार सांगमा. श्री गुरु निरोपती भक्तासी, येथील महिमा पुससी. सांगेन ऐक विस्तारेसी, स्कंद पुराणी असे कथा. माघ वद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी. सांगेन ऐक तत्परेसी, श्री गुरु म्हणती तांतिकाते. पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा पर्येसी. शूर असे पराक्रमेसी, समस्त शत्रू जिंकले तेने. आणिक एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे. बलाढ्य स्थूळ बहु असे, चंचल सकल स्त्रियारत. सर्व माश भक्षण करी, ग्राह्य अग्राह्य न विचारी. ऐसा वर्ते दुराचारी, ईश्वर पूजी भक्ती भावे. नित्य पूजा करी अपार, शिवरात्री आलिया हर्ष निर्भर. गीत नृत्य वाद्य परिकर, भक्तिपूर्वक करी पूजा. आचार तरी बरवानसे, शिव पूजा करी भवसे. पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्वती. सुशील सगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता. पुरुषा फला परद्वारता, ईश्वर भक्ती करजसे. ऐसे क्रमिता एके दिवसी, पुसू लागली आपुले पुरुषासी. म्हणे प्राणेश्वरा पर्येसी, विनंती एकसे माझी. क्षमा करावी माझी बोला, विस्तारोनी सांगावे सकळा. तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा, परद्वार निरंतर. तुम्हाला ईश्वरावरी, भक्ती उपदली कवणे परी. सांगावे स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियेसी, बरवे कुशिले आम्हासी. ज्ञान झाले आता मानसी, पूर्व जन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण, श्वान योनी जन्मोन दान. होतो तेथे काळक्रमोन, शिवरात्री आली एके दिवसी. त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया. आपणही गेलो हिंडावया, बक्षावया काही मिळेल म्हणून. उत्साहे लोक पूजा करीती, नाना वाजंतरे वाजती. गर्भगृही प्रदक्षिणा करीती, धरुणी आरती सकळीक. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत. मद देखोनी आले धावत, काष्ट पाषाण घेऊन या. आपण पोळीमध्ये होतो पळत, द्वार घातले मारू म्हणत. धरा धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाषाणी. वाट नाही बाहेर जावयासी, अभिलाष असे जीवासी. पळतसे देवालया भीतरेसी, मार्ग नाही कोठे देखा. बाहेर जाईन म्हणत, द्वारा काही मागुती येत. सभेची लोक पाठी लागत, सभ्य प्रदक्षिणा पळतसे. लपावया ठाव नाही देखा, विचलो पवळी दुर्गा सरिखा. पाठी लागले सकळिका, पुन्हा पोलित पळे तशाची. उच्छिष्ट काही मिळेल म्हणून, देवळात गेलोस भामिनी. काकृती बहुमनी, प्राण वाचेल म्हणून या. ऐसा 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतर्ग्रहासी निघालो, पूजा देखली ते शिवाची.
द्वार धरोनी समस्त लोक शस्त्रे मारले मजाईक ओढवणी टाकीती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखिली नयनी तेथे पुष्परा राजा होऊनी उपजलो ऐक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवसी न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी प्राण तेजिला उपवासी तेही पुण्य मज घडले आणि कैक पुण्य घडले दीपमाळी सदीपक उजळले ते म्या डोळा देखले प्राण तेजिला शिवद्वारी तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रींचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणोनी त्याचा संदेह सांगेन पूर्व जन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वाठाई त्याची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियेसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणून चरणी कृपा करीला प्राणेश्वरा ऐक भविष्य ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती खरीत होती समुद्रपूर्ती एके दिवसी अवधारी पडिला होता मास गोळा तो तुवा चोचीने धरला कवळा उडत होती सा आकाश मंडळा ते गुरुने देखिले घालीने कवळ घेईन म्हणोनी घार आली धाबोनी तू गेली सबो पळोनी महारण्य क्रमीत ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी सवेची आली ते घारी तू गेलीस शिवालयी शिखरी भो लागलीस प्रदक्षिणीवरी श्रम जाहले तुझ बहुत दुरोणी आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचग पावले प्रदक्षिणा पुण्य फळाले झालीस तू राजपत्नी इतकिया अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे मज काय होईल तुम्ही कमण स्थानी असाल ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म मधुपुससी आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तूच होसी जन्म पावसी मृजे संदेशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू पदसी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी तू पदसी मागध कुळेसी तेही माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दशार कुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनर्थ नाम राजा पर्येसी ययाती कन्या तू होसी तेही माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईल पांडदेशी रूप लावण्य मन सरसी नोहे कवन संसारी ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रा सारिके मुखकमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरेसी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मन राज्य करीन बहुत दिवस यज्ञ करीन असमसाहस जिंकीन समस्त देशास मंत्र शास्त्र शिकेन बहु देव द्विजार्चन करीन नाना अग्रहार दान देईन ऐशा परिवृद्धाप्य होऊन राज्य स्थापीन पुत्रासी आपण चौथा आश्रम घेईन अगस्त ऋषी पाशी जाईन ब्रह्म ज्ञानोपदेश शिकेन अंतकाळ होय तव देहावसान होता तुझ घेईन सांगता देवमानी वैसोनी तत्वता स्वर्गा प्रती जाऊ बळे ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्री शैल्य अनुपम्य म्हणून राजा श्री गौरी संगमा यात्रा करी शिवरात्री श्री गुरु म्हणती तंतिकासी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी ऐकतो श्वान परियेसी सप्त जन्मी राजा झाला अंती पावला स्वर्ग लोक पर्वत महिमा ऐसा एक तुझा हले
गुरुमुख ईश्वर पूजा तरी बरवी ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमा तीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान संगमेश्वर संगमासी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन टोची परियेसी न धरी संदेह मनात तंतिक म्हणे स्वामी आसी स्वामी तुमल चाळविसी तुझेशी गेलो मल्लिकार्जुनासी लिंग स्थानी तुझ देखिले सर्वाठाई तुझी एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगमनायक एक एक सांगसी आम्हा पुढे ऐकोनी श्री गुरु हासती येरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकती संगमा आले तात्काळी इतुकिया अवसरी मागे गाणगापुरी श्री गुरु पाहती गंगापुरी कोठे गेले मनोनिया एक म्हणती संगमी होता एक म्हणती आम्ही आलो आता कोठे गेले पहा म्हणता चुकर होती भक्तजन श्री गुरु आले संगमासी कंटिकास पाठविती मठासी बोलवावया शिष्यासी आपण राहिले संगमात कंटिक आला गावात लोक समस्त हासत क्षौर कार्य केले म्हणतो कंटिक म्हणे श्री पर्वता गेलो होतो दवणा प्रसाद विभूती नाना परींचे हार दाखविती लोक ऐकता विस्मय करीती म्हणती दोन प्रहरी घरी होता एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांग रे सत्या कंटिक म्हणे सवे गुरुनाथा गेलो होतो वायू वेगे श्री गुरु आले संगमासी मद पाठिले मठासी बोला दिले शिष्यासी राहू पाहती आजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य कंटिक गेला त्वरित शिष्य वर्गासी जाणविले सांगितला सकल वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित पूजा जाहली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारकासी मिथ्या म्हणती जे लोक त्यासी होईल कुंभी पाक 15 दिवसी ऐक यात्रा लोक गावा आले मग पुसती तयासी तेही सांगतले भरवसी आनंद झाला भक्तासी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले नामधारकासी ते मी सांगत असे परियेसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री शैल शिवरात्रि महिमा वर्णनम नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। Ah!